तिकडे पारनेर तालुक्यातल्या ढवळपुरीमध्ये सुद्धा वादळी वाऱ्याचं गारपीट झाले। काही भागामध्ये हलका तर काही भागामध्ये वादळी पाऊस झाला। जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचं दिसतंय। कांदा, गहू, हरभरा, भुईमूग या पिकांचं मोठं नुकसान झालं। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या ढवळपुरी आणि परिसरामध्ये वादळी वाऱ्याचं गारपीट झाले। हवामान विभागाने 17 ते 20 मार्च दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि त्यानुसार काही भागात हलका तर काही भागामध्ये वादळी पाऊस झाला। जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कांदा काढणीला आलेला गहू, हरभरा, भुईमूग या पिकांसह चारा पिकांचं देखील मोठं नुकसान झालं। तर तिकडे जालना शहरामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचं गारपीट झाले। जिल्ह्यामध्ये 2 दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला जातो आणि त्यानुसार आज सकाळपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं। तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा झाला। दुपारच्या सुमारास शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली तर बोरा इतक्या आकाराच्या गारा सुद्धा पडल्या, त्यामुळे परिसरातल्या रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं। राज्यातल्या अनेक भागामध्ये सध्या अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळते, त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होते। जालन्यामध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे। खरं तर पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि त्यानुसारच पाऊस आणि गारपीट झाल्याचं पाहायला मिळतं। पिकांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अगदी बोरा इतक्या आकाराच्या गारा सुद्धा पडलेल्या आहेत। काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी वादळी पाऊस झाला, यामुळे पिकांचं मात्र मोठं नुकसान झालं। जालन्यासह अनेक ठिकाणी आपण पाहतो राज्यभरातल्या अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे फळबागांना फटका बसलाय, शेती पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। त्यामुळे शेतकऱ्यांची सुद्धा आता चिंता वाढल्याचं दिसतंय। त्यामुळे आता नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा केली जाते। रब्बी पिकांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सध्या द्राक्ष बागा सुद्धा त्यांचा अंतिम हंगाम सुरू आहे आणि यातच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांची सध्या चिंता वाढल्याचं पाहायला मिळते। बोराच्या आकारा इतक्या अनेक ठिकाणी गारा सुद्धा पडल्या। वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाली। सध्या 17 ते 20 तारखेपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आणि त्यानुसारच गेल्या 2 दिवसांपासून राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये गारपीट पाहायला मिळते, वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळतो। राज्यामध्ये अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी गारपीट पाहायला मिळते आणि या सगळ्या संदर्भात नेमकी जिल्ह्यामधली परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। अहिल्यानगरवरून आमचे प्रतिनिधी गिरीश राजकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत, तर हिंगोलीवरून श्रीधर वाळवणे हे आपल्यासोबत जोडले गेलेत। तिथली नेमकी परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेऊयात। सुरुवातीला जाऊयात अहिल्यानगरमध्ये। गिरीश आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, सध्या अवकाळी पाऊस, गारपीट झालेले आहेत, बोरा इतक्या आकाराच्या गारा पडलेल्या आहेत, शेतीचं नेमकं कशा पद्धतीने नुकसान झालं? नक्कीच कल्याणी, गेल्या 2 दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेच्या मोठ्या प्रमाणात जे आहे पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं। यामध्ये पारनेर तालुक्याला मोठं नुकसान अवकाळी पावसामुळे झालेलं आहे। पारनेर तालुक्यातील ढवळपुरी आणि परिसरामध्ये काल मेघगर्जनेसह वादळी वारा आणि बोराच्या आकारासारखे जे या आहेत गारपिटी पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालेलं आहे। यामध्ये कलिंगड असेल, गहू, त्याबरोबर कांदा आणि इतर शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आता कुठेतरी ऐन उन्हाळ्यामध्ये जे अचानक अवकाळी पाऊस आल्या कारणाने शेतकरी देखील आता चिंतेत पडलेला आहे। हातातोंडाशी आलेला जे पीक आहे ते आता पूर्णपणे पावसाने नुकसान केल्यामुळे आता कुठेतरी शेतकरी मेटाकुटीला आलेला पाहायला मिळतंय। त्याने देखील लवकरात लवकर या सगळ्या शेती नुकसान झाल्याचं पंचनामे करून सरकारकडे मदतीची अपेक्षा केलेली आहे। नक्कीच, त्यामुळे आता सरकार कशा पद्धतीने मदत करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे।